एका हुकुमशहानं स्वतःच्या विरोधामध्ये जे जे लोक होते त्या सगळ्यांना तुरुंगामध्ये डांबलं होतं आणि त्या तुरुंगाची व्यवस्था पाहण्यासाठी 9 जणांना नेमलेलं होतं. या 9 जणांना तुरुंगातल्या कैद्यांचे 9 वेगवेगळे विभागून देण्यात आलेले होते आणि त्यांच्याकडून खूप वाईट पद्धतीनं काम करून घेणं, त्यांना त्रास देणं, हे सगळे कामं करायला लावले जात असत. योगायोगाने हा हुकुमशहा झोपेमध्येच काहीतरी त्याला प्रॉब्लेम झाला आणि तो एक्सपायर झाला. आता या 9 जणांनी सुद्धा अगदी सुटकेचा निश्वास सोडला, कारण त्यांना सुद्धा तुरुंगात असणाऱ्या ह्या कैद्यांना त्रास देणं, त्यांचा छळ करणं अजिबात आवडत नव्हतं. कारण हुकुमशहाच्या विरोधामध्ये गेलेत म्हणूनच त्या लोकांना तुरुंगात डांबलेलं होतं. पण आता मात्र हुकुमशहा मेलेला असल्यामुळे या तुरुंगातल्या कैद्यांची आपण चांगली व्यवस्था पाहू शकतो असं आता प्रत्येकाला वाटायला लागलं. या 9 जणांनी एकत्र येऊन ठरवलं, आता या तुरुंगातल्या कैद्यांचं वेलफेअर पाहणं हे आपल्या हाती आहे. मग काय करायचं? या तुरुंगाच्या 9 सेक्शनच्या 9 अधिकाऱ्यांनी आपापलं डोकं लावलं आणि वेलफेअरसाठी काय करायचं हे ठरवलं. पहिल्याला असं वाटलं की ह्या तुरुंगातल्या सगळ्या कैद्यांकडे फक्त 2च जोडी कपडे आहेत आणि ते अतिशय कळकट मळकट झालेले आहे. त्यामुळे आपण त्यांना छान पद्धतीनं 10 जोडी कपडे देऊयात आणि तेही मस्त चांगल्या कापडाचे अगदी ब्रँडेड कपडे देऊयात. म्हणून त्यांना चांगल्या पद्धतीचे ब्रँडेड कपडे आपल्या विभागातल्या कैद्यांना पुरवले. दुसऱ्या विभागातल्या माणसाला असं वाटलं की ह्यांना जेवण खूप खराब पद्धतीचं आतापर्यंत देण्यात आलेलं आहे, त्यामुळे आपण खूप चांगलं जेवण त्यांना प्रोव्हाइड करू आणि त्यांना अगदी सुग्रास भोजन त्यांना द्यायला सुरुवात केली. तिसऱ्याला असं वाटलं यांच्या फिटनेसकडे काहीच लक्ष देण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे आपण त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देऊया आणि त्यांना योगा, जिम, वेगवेगळ्या पद्धतीचे वर्कआउट, त्यांच्या वर्कआउटसाठीचे ट्रेनर्स नेमले आणि त्यांचं वेलफेअर बघितलं. याच पद्धतीनं चौथ्याला सुद्धा असं वाटलं की यांना अतिशय खडतर पद्धतीनं झोपावं लागत होतं, जमिनीवरच झोपावं लागत होतं, आपण त्यांच्यासाठी झोप सुखसोयीची करू जेणेकरून ते ताजेतवाने होऊन उठतील. त्याने चांगल्या पद्धतीचे बेड्स त्यांना पुरवले. त्यानंतरच्याला असं वाटलं की अध्यात्माची सुद्धा आपल्याला जाणीव असणं महत्वाचं असतं, जेणेकरून मन शांत होतं आणि त्यानं आध्यात्मिक गुरूंना बोलावून त्यांच्याद्वारे प्रवचन देऊन त्यांचा आध्यात्मिक विकास करण्याचा प्रयत्न केला. आणखी एकाला असं वाटलं की यांच्यासाठी मनोरंजनाची साधनं असायला हवीत, म्हणून वेगवेगळ्या पद्धतीची मनोरंजनाची साधनं त्यांना आपल्या विभागातल्या तुरुंगातल्या कैद्यांना दिली. आणि हा 9वा जो होता त्यानं काय केलं, त्यानं सिंपली आपल्या विभागातल्या कैद्यांना जिथे ठेवलेलं होतं त्या बाहेरच्या गेटचा दरवाजा उघडला आणि त्यांना सांगितलं, आता तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्हाला काय वाटतं, खरं वेलफेअर कोणी बघितलं होतं? नो डाऊट आपल्याही आयुष्यात या अगोदरच्या सगळ्यांनी पुरवलेल्या गोष्टी महत्वाच्या असतातच, पण सगळ्यात महत्वाचं असतं स्वातंत्र्य. आणि जर स्वातंत्र्य आपल्याला असेल तर आपल्याला डिसिजन घेण्याचंही स्वातंत्र्य असतं आणि सगळ्या गोष्टी मिळवण्याचंही स्वातंत्र्य नक्कीच असतं. त्यामुळे मला तरी हा शेवटचा जो होता त्याचं वागणं खूप आवडलं. तुम्हाला कोणाचं आवडलंय ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवायचंय. थँक्यू.